एका बाजूला शहरातील पाणी टंचाई, रखडलेला विकास आराखडा आणि नागरिकांचे प्रश्न, तर दुसऱ्या बाजूला हिरव्या पट्ट्यातील 7 हेक्टर जागेचा झोन बदल आणि बाहेरील वाहनांवर प्रवेश करायचा प्रस्ताव। गेल्या काही दिवसापासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या या दोन्ही वादग्रस्त विषयांवर अखेर महापालिका सभागृहाने निर्णय घेण्याचं टाळलं। पण हा निर्णय पुढे ढकलला गेला की एखाद्या मोठ्या दबावापुढे प्रशासन आणि सत्ताधारी झुकले? पाहूयात या संपूर्ण प्रकरणाचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। हरिओम नगरच्या मागील बाजूस असलेल्या तब्बल 7 हेक्टर जागेच्या हिरव्या पट्ट्यातून पिवळ्या पट्ट्यात समावेश करण्याचा प्रस्ताव गेल्या काही दिवसापासून चांगला चर्चेत होता। या प्रस्तावामुळे त्या परिसरातील जमिनीचं स्वरूप बदलून मोठ्या प्रमाणात बांधकामांना परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती। या विषयावर प्रसार माध्यमांनी प्रकाश झोत टाकल्यानंतर आणि संभाव्य जमीन हस्तांतरण आणि राजकीय हस्तक्षेपांच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर अखेर महापालिका सभागृहाने या प्रस्तावावर निर्णय घेण्याचं टाळलं। त्यामुळे हा प्रस्ताव सध्या तरी प्रलंबित ठेवण्यात आलाय। दुसरीकडे कोल्हापूरमध्ये MH09 क्रमांक वगळता इतर वाहनांवर प्रवेश कर लावण्याचा प्रस्ताव ही नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या टीकेचा विषय ठरला। आधीच महागाईचा फटका बसलेल्या नागरिकांच्यावर आणखी आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत होता। त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाला अखेर मागे घ्यावा लागला। विशेष म्हणजे बुधवारी झालेल्या महासभेत एकूण 27 विषयांपैकी तब्बल 7 विषय मागे घेण्यात आले। 4 विषय पुढील बैठकीसाठी राखून ठेवण्यात आले। यामध्ये पाणीपट्टी दरवाढीचाही विषय होता। शहरात पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या असताना नागरिकांच्यावर वाढीव पाणीपट्टीचा भार टाकण्याचा प्रयत्न सदस्यांनी फेटाळून लावला। याच सभेत कोल्हापूरच्या विकास आराखड्याचा मुद्दाही ऐरणीवर आला। ऑगस्ट महिन्यात विकास आराखड्याची मुदत संपत असून त्यानंतर सभागृहाचे अधिकार कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर स्वतंत्र विशेष सभा घेण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान शासनाच्या जागेवरील अतिक्रमणांना मालकी हक्क देण्याच्या प्रस्तावावरूनही सभागृहात जोरदार खडाजंगी झाली। त्यामुळे अनेक महत्त्वाचे विषय निर्णयाअभावी रखडले असल्याचं चित्र समोर आलंय। या संपूर्ण घडामोडीतून एक प्रश्न मात्र ठळकपणे पुढे येतो। सभागृहाने वादग्रस्त प्रस्तावावर निर्णय टाळला, पण नागरिकांना उत्तर कोण देणार? 7 हेक्टर जागेचा झोन बदल हा खरोखरच शहर विकासासाठी होता की काही मोजक्यांच्या फायद्यासाठी? प्रवेश कराचा प्रस्ताव महसूल वाढीसाठी होता की जनतेवरचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी टंचाई, विकास आराखडा आणि अतिक्रमणासारखे मूलभूत प्रश्न असतानाही प्रशासनाची प्राधान्यक्रमाची यादी नेमकी काय आहे? महापालिकेच्या महासभेत निर्णय झाले कमी आणि प्रश्न निर्माण झाले अधिक। 7 हेक्टर जागेचा प्रस्ताव असो की प्रवेश कराचा मुद्दा, या दोन्ही विषयावर पडलेला ब्रेक तात्पुरता आहे की कायमचा हे येणारा काळच ठरवेल। मात्र शहर विकासाच्या नावाखाली कोणाचा विकास होतोय आणि कोणाच्या हिताला तिलांजली दिली जाते यावरच नागरिकांचं लक्ष आता अधिक तीक्ष्ण झाले। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।